मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे. हो का? ते इथेच तर आहे. अरे मला तर खूप खरेदी करायची आहे. इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात. मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते. हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे. इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय. खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय. अरे वा, छानच की. आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते. आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला. बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते. अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे. आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025. तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध. आमची खरेदी तर झालीये. आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला. पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. राहुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी 2 डिसेंबर रोजी नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या 23 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडलं. राहुरीमध्ये सकाळी कडाक्याच्या थंडीमध्ये 7:30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदान केंद्रावरती उमेदवार आणि समर्थकांची गर्दी बघायला मिळाली आहे. सुरुवातीला चाकरमान्यांनी, उमेदवारांनी आणि समर्थकांनी मतदान केलं. मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनानं शहर हद्दीमध्ये 12 प्रभागांसाठी 38 मतदान केंद्र, 6 सेक्टर अधिकारी, 200 मतदान कर्मचारी, 150 पोलीस कर्मचारी आणि 3 फिरती पथकं तैनात केली होती. या प्रक्रियेमध्ये प्रभाग क्रमांक 2 ची निवडणूक प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेमुळे स्थगित झाल्यानं उर्वरित 23 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी 16,589 पुरुष मतदार आणि 16,681 महिला मतदार असे एकूण 33,270 मतदारांची या निवडणुकीसाठी नोंदणी झाली होती. सकाळच्या सत्रामध्ये मतदान अत्यंत संथ गतीनं सुरू होतं. दुपारी 4 वाजता 51% मतदान झालं होतं. मात्र त्यानंतर सर्वच मतदान केंद्रावरती पुरुष आणि महिला मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. मतदान वेळ संपल्यानंतर मतदान केंद्रात वेळेच्या आधी मतदानासाठी आलेल्या सर्व मतदारांना टोकन देण्यात आलं. काही मतदान केंद्रावरती रात्री 7:30 पर्यंत मतदान सुरू होतं. सकाळी तनपुरे कुटुंबियांनी एकत्र येत मतदान करून मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं. भाजपकडनं नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुनील पवार यांनी मतदान केल्यानंतर अक्षय कर्डिले यांनी शहरामध्ये उपस्थित राहून शहराच्या विकासासाठी मतदारांनी मतदान करावं असं आवाहन अक्षय कर्डिले यांनी केलंय. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे आणि माजी नगराध्यक्ष डॉक्टर उषाताई तनपुरे आणि विकास मंडळाचे रावसाहेब चाचा तनपुरे यांनी विकास आघाडी पॅनल उभा केला होता. तर भाजपकडनं नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे आणि युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा पॅनल निवडणुकीमध्ये उतरला होता. तसेच शिवसेना, शिंदे गट आणि वंचित आघाडीचे अपूर्ण पॅनल उभा होता. त्यामुळे चौरंगी लढत होऊन चांगलीच चुरस बघायला मिळाली आहे. संध्याकाळी 5:30च्या दरम्यान शनी मंदिर परिसरामध्ये 2 उमेदवारांमध्ये बाचाबाची होऊन धक्काबुक्की झाली. त्यामुळे 2 गट समोरासमोर आल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. प्रगती शाळा परिसरात देखील उमेदवारांच्या 2 गटांमध्ये चांगलेच वाद झाले आहेत. पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. काही ठिकाणी पोलीस पथकानं बळाचा वापर करून गर्दीला पांगवलंय. श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये पोलीस पथकं असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मनोज साळवेसह महेश दाने, C24 राहुरी. साईदाम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईदाम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF-बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईदाम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी.